काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना लोकसभेत दिलेल्या पाठिंब्यामुळे आता पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ताब्यात असलेल्या याच मतदारसंघातून आता अनेक इच्छुक उमेदवारांनी आपली इच्छा उघडपणे व्यक्त करून दाखवली आहे। मात्र मध्यंतरी घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर आता राजकीय चित्र देखील बदललं आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या ठिकाणाहून कोण बाजी मारणार त्याची उत्सुकता आता लागून राहिली आहे। सलग तिसऱ्यांदा आमदार राहिलेल्या भरत भालके यांचं 2020 साली निधन झालं। त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी भरत भालके यांचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भगीरथ भालके यांचा 3,500 मतांनी पराभव झाला। यानंतर भगीरथ भालके यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील पराभव झाला। यानंतर विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। त्यांच्या प्रवेशामुळे नाराज झालेल्या भगीरथ भालके यांनी मग बीआरएस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला। परंतु तेलंगणामध्ये बीआरएस पक्षाचा पराभव झाल्याने भालके पुन्हा महाविकास आघाडीच्या वाट्यावर असल्याची चर्चा झाली। यातच अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भालके यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार केला। याच ठिकाणाहून प्रणिती शिंदे यांना तब्बल 45,420 मतांचं लीड मिळालं। त्यामुळे भगीरथ भालके यांना आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात येईल अशी चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान याआधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून अभिजित पाटील यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली होती। मात्र लोकसभा निवडणुकीत कारखान्यावरील झालेली कारवाई मागे घ्यावी यासाठी अभिजित पाटलांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपला पाठिंबा दिला होता। मात्र सोलापूर आणि माढा मतदारसंघातील भाजपच्या दोन्ही उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला। यातच आता काही महिन्यांवर होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अभिजित पाटील पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करण्याचे धाडस दाखवणार का? आणि जर आलेच तर शरद पवार गटाकडून भगीरथ भालके की अभिजित पाटील कुणाला उमेदवारी मिळणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।